नमस्कार. मी ॲक्युपंक्चरिस्ट दीपक पन्हाळे. मागच्या भागात आपण ची म्हणजे काय हे समजून घेतले. आता आपण टाइप्स ऑफ ची समजून घेऊया. ची शरीरात वेगवेगळ्या स्वरूपात कार्य करतं आणि प्रत्येक प्रकाराचं स्वतंत्र कार्य असतं. युआन ची, ओरिजिनल सोर्स ची पहिला प्रकार आहे. युआन ची म्हणजेच ओरिजिनल ची. ही ची आपल्या जिंग म्हणजेच एसेन्सशी खूप जवळून संबंधित आहे. ही प्रीनेटल जिंगमधून निर्माण होते आणि जन्मत आई-वडिलांकडून आपल्याला मिळते. युआन ची किडनीमध्ये साठवली जाते. तिचं मुख्य केंद्र मिंगमेन DU4 या बिंदूवर मानलं जातं, जो दोन्ही किडनींच्या मध्ये असतो. ही ची शरीरातील सर्व यिन आणि यांग ऊर्जेचा पाया आहे. ती संपूर्ण शरीरात वितरित होऊन झँग फू अवयवांच्या कार्याला आधार देते. GU ची, फूड ची दुसरा प्रकार आहे. GU ची म्हणजे फूड ची. आपण जे अन्न खातो ते आधी स्टमकमध्ये रॉटन अँड रायपंड होतं. त्यानंतर स्प्लीन त्याचं रूपांतर GU ची मध्ये करते. ही अजून पूर्ण वापरण्यास योग्य नसलेली ऊर्जा असते. ती वर लंग आणि हार्टकडे जाते, जिथे तिचं पुढील रूपांतर होतं. कॉंग ची, एअर ची तिसरा प्रकार आहे. कॉंग ची म्हणजे एअर ची. श्वासोच्छवासाद्वारे आपण जी ऊर्जा घेतो ती एअर ची आहे. ही रक्त शुद्ध करण्यास मदत करते. एअर ची शिवाय जीवन शक्य नाही. लंग्स ही ची शोषून इतर ची सोबत एकत्र करतात. तुम्हाला ॲक्युपंक्चर, मॉक्सिबशन, कपिंग थेरपी, इतर ट्रीटमेंट घ्यायची आहे तर स्वामी स्पर्शम ॲक्युपंक्चर सेंटरला आजच भेट घ्या आणि अनुभवी तज्ज्ञांकडून उपचार घ्या. उशीर करू नका. आजच संपर्क साधा 9321036573 या नंबरवर आणि तुमची अपॉइंटमेंट द्या.